साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखी आला भाग्यवी नटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी, हरिमुखी म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल विठ्ठल. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरताच प्राप्त असणार अभंग. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबाराय यांच्या हरिपाठ या ग्रंथातील 6व्या क्रमांकाचा अभंग, सर्वांच्या परिचयाचा अत्यंत महत्त्वाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याच आहे. स्वनंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज असतील, ब्रह्मलीन सद्गुरू श्री रामचंद्र महाराज असतील, म्हणजेच रामचंद्र महाराज ठाकरे असतील, ब्रह्मलीन सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज वरोलीकर असतील, ब्रह्मलीन सद्गुरू श्री अमृत महाराज उमरखेडकर असतील, अनेक महान महान विभूतींच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला हा उत्सव. या उत्सवाचं निमित्त जर आपण पाहिलं, ब्रह्मलीन सद्गुरू श्री विठ्ठल महाराज घुले यांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ आणि त्याच पद्धतीने मातृपितृ कृतज्ञता सोहळा आणि म्हणून चालत असलेला हा नाम महोत्सव संपूर्ण यवतमाळ जिल्हा असतील, संपूर्ण विदर्भ या सर्वांच्याच वतीने आयोजित या उत्सवातील आजची ही कीर्तनरूपी सेवा वारकरी संप्रदायामध्ये आपल्या आवाजाने ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण केली असे परमादरणीय श्रद्धेय अभिनव गंधर्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, श्रद्धेय पंढरीनाथ बाबा अरू यांच्या प्रेमातून, स्नेहातून, आज्ञेतून ही सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली आणि तद्निमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे. पूज्य श्री बाबांचे पितृचरण म्हणजेच परमादरणीय परमश्रद्धेय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन महाराज आरू यांच्या त्यांनी हा नामजपाचा अनुष्ठान प्रारंभ केला. मला वाटतं गेली 32 वर्ष त्यांनी या अनुष्ठानाला प्रारंभ करून झालेली आणि त्यांच्या प्रित्यर्थ चालू असलेला हा संगीत नाम जप सोहळा आणि एका साधू महात्म्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आणि त्यामध्ये नामजपाचंही आपल्याकडे महत्त्व अनुष्ठानही असल्या कारणाने साधू आणि नामजप या भूमिकेतून थोडंफार चिंतन करावं या हेतूने नामपर अभंग निवडलेला आहे. आणि तसं वारकरी संप्रदायामध्ये अलिखित प्रकारचा दंडक की पहिल्या दिवशी मंगलाचरणाचा विचार झाला पाहिजे आणि म्हणून या अभंगाच्या माध्यमातून लक्षणेने कोणतं मंगलाचरण साधता येतं याचा थोडा आपल्याला विचार करता येईल या हेतूने मी अभंग निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या उत्सवाचं अधिष्ठान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज त्यांच्या समवेत सर्वच गुरुजन मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस दास सेवेची
करादास सेवेसी करादास सेवेसी साधुबोध झाला तोनुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी. चिंतनाला प्रारंभ करीत असताना आज उत्सवाचा पहिला दिवस आहे असं काही वाटत नाही मला तरी. श्रद्धेय पूजनीय बाबांवरत असलेलं आपल्या या परिसरातलं नितांत प्रेम श्रद्धा म्हणून आपण एवढी बहुसंख्येने आपण इथं उपस्थित राहिला. वास्तविक या उत्सवामध्ये कीर्तन करत असताना माझ्याकडे कोणत्याही पद्धतीची योग्यता नाही, कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही. आपण संपूर्ण जर पत्रिका अभ्यासली तर संपूर्ण पत्रिकेमध्ये सर्व क्षेत्रातील महनीय मंडळींची उपस्थिती आहे. कीर्तनामध्ये सर्व पूजनीय महनीय मंडळी आहेत. गायनाकरता आदरणीय कुंदनजी महाराज असतील, आमचे कुलदीप महाराज असतील, मृदंगाकरता आदरणीय महाराष्ट्रामध्ये त्यांच्या थापे म्हणजे पकवाजाच्या आमचे चंदू महाराज पांचा देखील इथं उपस्थित. अशी सगळीच सर्व क्षेत्रातील महनीय मंडळींची कीर्तन सेवा असेल, सर्व क्षेत्रातील गुणीजन गायक वादक या उत्सवामध्ये भेट देत आहेत, उपस्थित राहत आहेत. परंतु या संपूर्णच उत्सवामध्ये सर्व जरी महनीय मंडळी असली तरी माझ्यासारख्याची निवड कशी झाली हा मला थोडासा प्रश्न आहे. कोणत्याही पद्धतीची योग्यता नाही, कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही. परंतु पूजनीय बाबांच्या, तसं तर बाबांचा आमचा ज्या वेळेला पहिल्यांदा परिचय झाला तो माझ्या जीवनातील अगदी दुग्ध शर्करा योग होता. आता ते इथं प्रौढी वाटेल म्हणून सांगत नाही. परळी जिल्ह्यामध्ये खोडवा सावरगाव गाव, आणि तिथं माझ्या सेवेकरता आदरणीय पूजनीय बाबा कीर्तनाकरता फार आनंदाने उपस्थित होते. मीही तो आनंद पुरेपूर घेतला. ती पहिली भेट पूजनीय बाबांची ठरली. तिथं आता सर्वच महनीय मंडळी उपस्थित होते, फक्त प्रौढी वाटेल म्हणून इथं बोलत नाही. आणि म्हणून तो दुग्ध शर्करा योग ठरला. तिथून पुढे बाबांची, आधीही आम्ही फक्त बाबांना युट्यूबवर पाहायचो. जप असेल, कुठली चाल ऐकायची असतील, पारंपरिक चाली असतील तरी देखील एक विशेष गोडवा आणि त्यांच्या आवाजाला एक सेवेची जोड आहे. त्यांच्या आवाजाला एक समर्पणाची जोड असल्या कारणाने अत्यंत सर्वांच्या अंतःकरणामध्ये घर करून ठेवणारा असा पूजनीय बाबांचा आवाज, आणि म्हणून ऐकण्याकरता उत्सुकता. तिथं प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर पुन्हा अधिक संबंध परिचय वाढत गेला. मला वाटतं नागपूरला देखील एका सेवेला पूजनीय बाबा माझ्या कीर्तनाकरता होते. असा संबंध वाढत गेला आणि म्हणून त्यांच्या प्रेमातून, स्नेहातून आदरणीय हरिभक्तीपरायण शेंद्रे दादा असतील, यांच्या देखील आज्ञेतून ही सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली. सर्वच महनीय मंडळींची कीर्तन सेवा आहे. आता ज्यांचं हे पुण्यस्मरण आपण साजरं करतोय, ब्रह्मलीन सद्गुरू श्री विठ्ठलजी महाराज घुले, आमच्या तीर्थरूपांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. बाबा ज्यावेळेला पूजनीय घुले बाबा नामदेव मंदिरामध्ये वास्तव्याला असायचे, त्यावेळेला तिथे एकदा आमच्या तीर्थरूपांना सेवा देण्यात आली होती. आणि सेवेला उभारल्याबरोबर अभंग दिला गेला. म्हणजे त्यांनी जो अभंग दिला त्याच्यावर कीर्तन करायचं होतं. असं थोडं काहीतरी झालेलं म्हणे. आता बाबांनी, माझ्या वयात काहीतरी असतील बाबा आमचे तीर्थरूप, त्यावेळेला तिथं सेवेकरता उभारल्यानंतर आमच्या तीर्थरूपांचं जे वाक्य ते आहे तसं मी इथं सांगतो. आपल्या सर्वांना दररोज आता पुरणपोळीचं जेवण आहे. पुरणपोळीचं म्हणजे फक्त ह्याच्यातलं नाही, कीर्तनातलं म्हणतो मी. दररोज कीर्तनामधून जो काही तुम्हाला चिंतन श्रवण करण्याकरता मिळणार आहे ते अगदी पुरणपोळी, हापूस आंब्याचा रस असल्यासारखं ते रस आहे. आपण दररोज ते श्रवण करणार आहोत. मात्र आज पहिल्याच दिवशी नवीनच झाडाला लागलेला आंबा उभा केलेला आहे. त्यामुळे तो कसा लागेल फक्त एवढी गॅरंटी देऊ शकतो की तो खराब निघणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही पद्धतीची योग्यता अधिकार नाही. परंतु मी ज्या फड परंपरेमध्ये साधू कुळामध्ये जन्मलो आणि म्हणून मला आज इथं बोलवलं असेल असं मी समजतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. जगत मौलिक ज्ञानोबराय या अभंगामधून साधूंनी केलेला बोध तुम्हामानकरता प्रकट करत आहेत. वास्तविक बोध कोणी करावा त्याच पद्धतीने बोध कोणाला करावा. कोणी करावा इथंही अधिकाराचा विचार करता येतो, कोणाला करावा इथंही अधिकाराचा विचार करता येतो.
परंतु बोध कोणता करावा? उत्तम अधिकाऱ्याला केला जाणारा बोध कोणता, मध्यम अधिकाऱ्याला केला जाणारा बोध कोणता आणि कनिष्ठ अधिकाऱ्याला केला जाणारा बोध कोणता, यावरून याला विषयाच्या भूमिकेतून स्वीकारता येतं. आणि बोध का करावा या प्रश्नावरून याला प्रयोजनाच्या भूमिकेतून स्वीकारता येतं. म्हणजे वेदांतातील अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून या अभंगाचा आपल्याला विचार करता येईल. आणि हा अभंग हरिपाठ या ग्रंथातील आहे. वास्तविक हरिपाठ हा दिसायला जरी छोटासा ग्रंथ असेल तरी महाराज वेदशास्त्र पुराण या तिघांनाही व्यापून टाकणारा असा हा ग्रंथ आहे. ज्या पद्धतीने भगवान परमात्मा वामन अवतारामध्ये बटुरूप धारण करतात आणि लहान होऊन 3 पावलामध्ये संपूर्णतः विश्व व्यापून टाकतात, तद्वत या 3 वर्णकामध्ये वेदशास्त्र पुराण या तिघांनाही व्यापून टाकलेलं आहे. हरिपाठ दिसायला छोटा आहे परंतु वेदशास्त्र पुराणांना व्यापलेला आहे. आता शास्त्राला व्यापलेलं पहिल्या वर्णकातला विचार केला तर चहु वेदिजान सही शास्त्रीकरण, शास्त्राचा विचार करा. पुराणांचा विचार केला तर दुसऱ्या वर्णकामध्ये वर्णन पाहायला मिळतं. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराणांनाही व्यापून टाकणारा ग्रंथ आहे. आणि वेदाचा विचार केला तर वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सरजप. ज्या पद्धतीने भगवान परमात्मा लहान होऊन 3 पावलामध्ये विश्व व्यापून टाकतात, तर 3 वर्णकामध्ये देखील हरिपाठ दिसायला जरी छोटा असेल तरी वेदशास्त्र पुराण या तिघांनाही व्यापून टाकणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या माध्यमातून आपल्याला मंगलाचरण देखील साधता येईल. वारकरी संप्रदायामध्ये अलिखित प्रकारचे काही दंडक आहेत. पहिल्या दिवसाचं कीर्तन असेल तर मंगलाचरण घडलं पाहिजे. आता यामध्ये किम नाम मंगलम, किमर्थम मंगलम, कतिविधानी मंगलानी, कदा करणी आणि अशा पद्धतीने आपल्याला याचा विचार करता येईल. वास्तविक 3 प्रकारचे मंगलाचरण आपल्याला पाहायला मिळतात. नमस्क्रिया रूप मंगल एक, वस्तुनिर्देश रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल. आता माझ्या या अभंगामध्ये अल्पमतीप्रमाणे मला 2 प्रकारे मंगलाचरण देखील साधता येतं. या अभंगामध्ये ज्ञानोबराय प्रकट करतात साधू बोध झाला. साधू महात्म्यांनी बोध केला. बोध या पदामध्ये आशीर्वाद जर घेतला तर आशीर्वाद रूप मंगल साधता येते, एक लक्षण. आणि बोध या पदामध्ये जर नाम घेतलं तर वस्तुनिर्देश रूप मंगल साधता येतं. मग पहिल्या चरणामध्ये बोध या पदातून सगुण वस्तुनिर्देश रूप मंगल साधता येईल आणि अंतिमच्या चरणामध्ये तो परमात्मा सर्व ठिकाणी यातून निर्गुण वस्तुनिर्देश रूप मंगल साधता येतं. विठ्ठल विठ्ठल. मंगलाचरण कशा करता सांगितलं याचा मोठा विचार मला वाटतं काल परवाच ज्ञानेश्वरीमध्ये होऊन गेला. भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, विषयासक्ती, बुद्धिमान्य दोष, कुतर्क आणि विपरे असे त्यामध्ये येणारे प्रतिबंध श्रवणा करता असे कोणतेही अडथळे प्रतिबंध होऊ नयेत म्हणून पहिल्या दिवशी मंगलाचरण करावं. शिष्टांचा संप्रदाय आहे, पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे म्हणून पहिल्या दिवशी मंगलाचरण आणि या भूमिकेतून आपल्याला मंगलाचरण साधता येतं. असा लक्षणेने एक विचार आपल्याला स्वीकारता येतो. आणि त्या नामाचा बोध कोणी केला तर ज्ञानोबराय प्रकट करतात तो साधूंनी केला. हा अभंग चिंतन करत असताना माझ्या अल्पमतीप्रमाणे आणखीन एक पूर्वपक्ष निर्माण होतो की मौली ज्ञानोबराय साधूंनी केलेला बोध प्रकट करतात. मग हरिपाठ या ग्रंथामध्ये ज्ञानोबरायांनी बोध आणावा की हरिनाम सांगावं? बघा माझा पूर्वपक्ष लक्षात येतो का? हरिपाठ या ग्रंथामध्ये ज्ञानोबरायांनी बोधाचा विचार आणावा की नाम सांगावं? ज्ञानोबरायांचे अन्य ग्रंथ जर आपण अभ्यासले, पहा परवा दिवशी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी जयंती होऊन गेली. आता ज्ञानेश्वरी म्हणजे तरी काय? गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. भगवद्गीता हे सोनं आहे आणि त्या सोन्यापासून जर एखादा दागिना तयार केला तर तो दागिना म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. मग त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाचं विस्ताराने वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. नवे नवे अनुभवामृतामध्ये देखील ज्ञानी ज्ञानबोध याचं विस्ताराने वर्णन केलेलं असताना देखील हरिपाठ रूपी सूत्र ग्रंथामध्ये ज्ञानोबरायांनी बोधाचा विचार का आणावा? विठ्ठल विठ्ठल. हरिपाठ हा सूत्र ग्रंथ आहे. सूत्र कशाला म्हणावं? शास्त्रामध्ये याचा विचार असा सांगितला गेलाय अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत आणि विश्वतोमुखम. या 4ही औषधकाने जे युक्त आहे त्याला सूत्र असं म्हटलं जातं. आता आपल्याकडे सूत्र ग्रंथ पाहतो आपण. श्री व्यासांची आपण ब्रह्मसूत्रे विचारात घेतो. अथा तो ब्रह्म जिज्ञासा शास्त्र योनित्वा जन्माद्यस्य यतः अशी त्यामध्ये सूत्र आपल्याला पाहायला मिळतील. श्री पाणिनींची व्याकरण सूत्र विचारात घेतो. नारद महर्षींची भक्ती सूत्र आपण विचारात घेतो. तद्वत हा 27 सूत्रांचा हरिपाठ असा ग्रंथ आहे महाराज. हरिपाठ या ग्रंथाच्या उत्तम अधिकाऱ्याचा विषय, मध्यम अधिकाऱ्याचा विषय आणि कनिष्ठ अधिकाऱ्याचा विषय हा हरिनामच असायला हवा. कारण हरिपाठ ग्रंथाचं ध्रुवपद हा हरिपाठ ग्रंथाचा विषय आहे महाराज. नवे नवे हरिपाठ. हरिपाठ म्हणजे तरी काय? हरे हे पाठो यस्मिन इति हरिपाठ.
हरिविषयक उपदेश ज्याच्यामध्ये त्याला हरिपाठ म्हणा, किंवा हरे हे नामना हा पाठ हा इति हरिपाठ हा. पाठ या शब्दामध्ये पट हा धातोय, मध्यम पदलोपी समाज, हरीच्या नामाचा सतत उच्चार करणे याला हरिपाठ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज इतर ग्रंथामध्ये मौली ज्ञानोबरांनी बोधाचा ज्ञानाचा विस्ताराने वर्णन केलेलं असताना हरिपाठ रूपी सूत्र ग्रंथामध्ये ज्ञानोबरांनी बोधाचा विचार का आणावा? त्या बोधाचा परिणाम ज्ञानोबराय सांगतात. तो नुरोनिया ठेला, तो उरला नाही. कशामध्ये? जीवदशेत उरला नाही. कशाने उरला नाही? बोधाने उरला नाही. आणि तो बोध कोणी केला? ज्ञानोबराय बोलतात साधू बोध झाला. आता यात पुन्हा पूर्वपक्ष निर्माण होतो. बोध हे गुरु करत असतात की साधू? बोध करण्याकरता लागणारं व्यक्तिमत्व अधिकार कोणाकडे आहे? महाराज बोध करण्याकरता लागणारं व्यक्तिमत्व गुरु आहेत. आणि म्हणून तर पटवून देण्याकरता हे चिंतन भगवद्गीतेचा आपण पहिला अध्याय पहा. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण परमात्मा कुठेच बोललेली नाही. दुसऱ्या अध्यायाच्या 6व्या श्लोकापर्यंत बोलत नाही. मात्र 7व्या श्लोकामध्ये अर्जुनाने कबुली दिली. कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेत यश्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नम्. अहो, अर्जुनाने कबुली दिली, मी तुमचा आता शिष्य आहे, तुम्ही माझे गुरु आहात, मला श्रेय मार्ग सांगा. तिथून पुढे 11व्या श्लोकातून परमात्म्याने बोलायला सुरुवात केली. म्हणजे बोधकत्वाचा व्यवहार होण्याकरता देवभक्ताच्या नात्यामध्ये तो होत नाही, म्हणून अर्जुनाने नातं बदललं. महाराज शिष्यत्व पत्करलं, भगवंताला गुरु स्वीकारलं, त्यावेळेला परमात्मा बोलू लागले. म्हणजे बोध करण्याकरता लागणारा अधिकार, बोध करण्याकरता लागणारं व्यक्तिमत्व हे गुरूंच आहे. आता गुरु हेच का? हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. वास्तविक गुरूंचा बोधाचा संबंध कोणता? 1. संतांचा बोधाचा संबंध कोणता? 2. आणि साधूंचा बोधाचा संबंध कोणता? 3. विठ्ठल विठ्ठल. लौकिक बोलतो पहा, आपल्याकडे एखाद्या शिष्याला बोध करणारे त्यांना आपण गुरु असं बोलतो. जे शिष्याला बोध करतात त्यांना गुरु बोलतात. जे संपूर्णतः विश्वाला बोध करतात, आपण वारकरी संप्रदायामध्ये त्यांना संत असं संबोधतो. म्हणजे एका शिष्याला बोध करणारे गुरु, संपूर्णतः विश्वाला बोध करणारे संत, ही दोन्हीही पद न वापरता ज्ञानोबरांनी तिसरंच पद वापरलं, साधू बोध झाला. याच्या पाठीमागची कारणमीमांसा काय? म्हणजेच ज्ञानोबरांना साधू या भूमिकेतून नेमकं काय निर्देश करायचा आहे? अधिकाराच्या भूमिकेतून विचार केला तर नामदेवराय चिंतन प्रकट करतात. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू
थोर जाना, साधू थोर जाना कलियोगी. नामदेवराय त्रिवार सांगतात साधू हे श्रेष्ठ आहेत. त्रिवारच का सांगतात यातही दोन विकल्प करता येतील. मलदोषाची निवृत्ती करणारे साधू थोर एक, विक्षिप्त दोषाची निवृत्ती करणारे साधू थोर दोन, आणि आवरण दोषाची निवृत्ती करणारे साधू थोर म्हणून त्रिवार सांगितलं एक लक्षण. आणि दुसरं लक्षण महाराज दोषांची विकारांची निवृत्ती करणारे साधू थोर एक, परमानंदावर आरूढ करणारे साधू थोर दोन, आणि परमानंदावर आरूढ झाल्यानंतर ज्ञानोत्तर प्रेम लक्षण भक्तीचा आस्वाद करून देणारे साधू थोर तीन. विठ्ठल महाराज साधू हे श्रेष्ठ आहेत, मात्र त्यांचा कालावधीही सांगतात कलियोगी. मला सांगा, कलियुगामध्ये श्रेष्ठ असणारे साधू तुम्हाला ज्ञानाचा बोध करतील की नामाचा बोध करतील? थोडा संवाद करा बर. कलियुगात श्रेष्ठ असणारे साधू तुम्हाला ज्ञान सांगतील की नाम सांगतील? महाराज, या साधूंना ज्ञानाचा बोध करता येत नाही असं नाही, या साधूंना कर्माचा, उपासनेचा, ध्यानाचा बोध करता येत नाही असं नाही महाराज, मात्र यांना नामाचाच बोध करायचा आहे. कारण कलियुगामध्ये श्रेष्ठ असणारे साधू आणि कलियुगामध्ये उद्धरून जायचं साधन देखील कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकही द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात, किंवा हरेर नाम एव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणजेच कलियुगामध्ये उद्धरून जायचं साधन हरिनाम आहे. कलियुगामध्ये श्रेष्ठ देखील साधूच आहेत आणि म्हणून नामाचा बोध. बरं महाराज, बोध या पदामध्ये जर नाम स्वीकारलं, मात्र परिणाम सांगत असताना ज्ञानोबराय बोलतात तो नुरोनिया ठेला, तो आता उरला नाही. नुरोनिया पदात न उरवणे, तो उरला नाही. कशात? तर जीवदशेत उरला नाही. मग जीवदशा आली कशामुळे महाराज? अज्ञानामुळे. अज्ञानामुळे भेदज्ञान, भेदज्ञानामुळे अनुकूल प्रतिकूल, रागद्वेष, धर्म धर्म, पाप पुण्य, सुख दुःख हे भोगण्याकरता शरीर. म्हणजे अज्ञानामुळे जी जीवदशा आलेली आहे त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता ज्ञान लागतं की नाम लागतं? काय लागतं? ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये बोलतात वाचोनी ज्ञानी विनयके उपाय करेसी जितुके तिही गुंफिसी अधिके रुखे. किंवा ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्येच आणखी एका ठिकाणी बोलतात अविद्यानाश हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ. या दोहीसी केवळ साधन ज्ञान. अविद्येच्या नाशा करता, अज्ञानाच्या निवृत्ती करता केवळ आणि केवळ ज्ञान लागतं. मात्र हरिपाठात ज्ञान घ्यायचं की नाम, याच्याकरता बोध या पदाचा विचार करावा लागतो. बोध या पदाचा आपण अर्थ केला महाराज ज्ञान म्हणून, त्याचा दुसरा एक अर्थ आहे तो म्हणजे उपदेश. मग गुरु कोणता उपदेश करतील? ज्ञानाचाच करतील, कारण ज्ञान त्यांना सोडून राहतच नाही महाराज. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाती जैसे. ज्ञान गुरूंकडे, गुरु उपदेश करायचा असेल, बोध करायचा असेल तर ते तुम्हाला ज्ञानाचाच करतील. मात्र जीवदशेच्या नाशा करता, अज्ञानाच्या निवृत्ती करता ज्ञानच लागतं. मात्र हरिपाठ ग्रंथामध्ये नाम घ्यायचं की ज्ञान? हरिपाठ हा ग्रंथ ज्ञान प्रधान आहे की नाम प्रधान आहे? विठ्ठल विठ्ठल. मला जिथं नामाचं श्रेष्ठत्व पटवून द्यायचंय, कारण हा नाम महोत्सव चालू आहे महाराज, आणि तेही संगीत नामजप चालू आहे. त्यामुळे नामाने आपल्याला कोणकोणती विलक्षणता प्राप्त होते याचा थोडा विचार स्पर्श करण्याचा प्रयत्न ज्ञानोबराय यांच्या शब्दाद्वारे करणार आहे. मुद्दा इतकाच पटवून द्यायचा आहे महाराज, जीवदशेच्या नाशा करता, अज्ञानाच्या निवृत्ती करता ज्ञानच लागतं. मात्र मौली ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये नाम सांगितलेले, कारण हरिपाठ हा ग्रंथ कलियुगाला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला आहे. आणि कलियुगामध्ये अधिकारी मिळणं दुर्मिळ आहे, अनधिकाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. म्हणून तर ज्ञानोबराय त्याच्याकरता पुरावा देतात असोनी संसारी जीवे वेगो करी वेदशास्त्र बारी बाह्या सदा. वेदशास्त्राचा पुरावा देतात. मग महाराज नामाचा बोध स्वीकारला, मग त्या नामाचा परिणाम नेमका काय आहे? हरिउच्चारणी अनंत पाप राशी, पापाची निवृत्ती आहे, किंवा अनंत जन्मोनी पुण्य होय. मग नामाने महाराज पापाची निवृत्ती होते, नामाने पुण्याची प्राप्ती होते, का नामाने जीवदशेचा नाश होतो? तर नामाने जीवदशेचाही नाश होतो. असा बोध कोणी केला तर तो साधूंनी केला. याकरता मला अभ्यास झालेल्या काही लक्षणा मांडतो. पहिलं सर्वांच्या परिचयाचं प्रमाणे दिलींद्रिये हात पाय कान, दिलींद्रिये हात पाय कान, हात पाय कान, हात पाय
बोलाय कान, डोळे मुख बोलाय वचन, जेनी तू जोडसी नारायण, नास्ते जीवपन भवरोग. यातला एक अनुभव स्वीकारला, मुख बोलाया वचन, जेने नास्ते जीवपन भवरोग. असा एक अनुभव स्वीकारता येतो. मुखाने जर त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं तर जीवपणा देखील म्हणजे जीवदशेचा नाश होतो. ही पहिला विकल्प. दुसऱ्या विकल्पाचा विचार केला महाराज तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, तयाचे भिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, सदेह सच्चिदानंद कान होवावे. महाराज साधू महात्म्यांच्या गुरु महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडलं, ते वचन म्हणजेच काय असेल तर ते वेद आहेत आणि शास्त्र आहेत. वास्तविक वेद वेगळे आणि शास्त्र वेगळे महाराज. वेद भगवंताच्या श्वासातून प्रकट होतात आणि याचा विचार शास्त्राचा विचार केला तर तो साधू संतांकडे आपल्याला विचार करता येतो. मात्र मौली ज्ञानोबा म्हणतात की गुरु महात्म्यांच्या साधू महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडलं तेच वेद आहेत आणि तेच शास्त्र आहेत. मग त्याच साधू महात्म्यांच्या मुखातून जर नाम बाहेर पडलं तर त्याचा बोध होत नाही का? तर त्या नामरूपी बोधाने तो नुरोनिया ठेला. अशी आपल्याला दुसरी संगती अभ्यासता येईल. तिसरी संगती महाराज वेदांतामध्ये परोक्ष ब्रह्मज्ञान आणि अपरोक्ष ब्रह्मज्ञानाची व्याख्या आहे. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणावं? सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे, याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. हे कशाने प्राप्त होतं? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याच्या बोधाने अपरोक्ष ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आहे. मग महाराज तत्वमसी महावाक्यानेच तो उठणार आहे का? ज्ञानोबा बोलतात, काना वचनाची भेटी सरेसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवन एक जतुका. तुका म्हणे कानी ऐकेली मात, तोची झाला घात जीवपणा. याचा जर आपण विचार केला तर महाराज गुरु महात्म्यांच्या मुखामध्ये तत्वमसी असू द्या किंवा हरिनाम असू द्या, त्या बोधामध्ये न गुंतता तो अधिकारी एवढा झालेला आहे की त्यामध्ये नाम असो किंवा तत्वमसी असो, त्या नामरूपी बोधाने देखील तो नुरोनिया ठेला. अशी तिसरी संगती अभ्यासता येईल. आणखी याच्याच द्वारे जर आपल्याला आणखी एक विकल्प करायचा झाला तर ज्ञानोबा राय, जगद्गुरु तुकोबा राय यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द त्याला आपण अभंग म्हणतो, त्याला आपण गाथा बोलतो, त्याला आपण ज्ञानेश्वरी बोलतो. ज्ञानोबरायांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द एक आपण काव्यबद्ध केले त्याला आपण ज्ञानेश्वरी बोलतो. जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द त्याला आपण अभंग गाथा म्हणतो. त्या नावातच त्याचा अर्थ आहे, ज्याचा कधीच भंग होत नाही त्याला अभंग म्हणतात. काही मंडळी म्हणतील, महाराज तुम्हीच अनेक कीर्तनामध्ये सांगता, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. भगवद्गीता ही बोलते, जातस्य हि ध्रुव मृत्यूर, म्हणजे ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश हा तुम्हीच सांगता. नवे नवे हे समीकरणच आहे, जो जन्माला त्याला मरावंच लागतं. मग अभंगाचा नाश कसं काय होत नाही असं तुम्ही कसं बोलता? त्याची ही उत्पत्ती आहे. तर महाराज संतांच्या मुखातून अभंग हे उत्पन्न होत नाहीत, तर संतांच्या मुखातून अभंगाचं प्रागटीकरण असल्यामुळे त्याचा नाश नाही. विठ्ठल विठ्ठल. या भूमिकेतून आपल्याला एक विचार करता येईल की अभंग गाथा ज्ञानेश्वरी संत वाङ्मय जर आपण अभ्यासलं तर ते संत वाङ्मय म्हणजे काय? साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द त्याला आपण काव्यबद्ध केलं, त्याला आपण ग्रंथ असं संबोधतो. महाराज ते ग्रंथ काय करतात? ग्रंथीचं भेदन करतात. महाराज साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द ते ग्रंथीचं भेदन करतात, तर त्याच साधूंच्या मुखातून बाहेर पडलेले नाम हे जीवदशेचा नाश करणार ठरतं. अशा काही विकल्प आपल्याला अभ्यासता येतील. बरीच मंडळी म्हणतील, महाराज तुम्ही नामाचा बोध साधूंच्या मुखातून आम्हाला सांगताय, परंतु हरिपाठ करायचा असेल, नामचिंतन करायचं असेल तर आम्ही रस्त्यावर उभारून चौकातही करू शकतो. हरिपाठाची पुस्तकं एवढी मुबलक आहेत, आम्ही दुकानामध्ये जाऊ, हरिपाठाचं पुस्तक घेऊन रस्त्यात हरिपाठ सुरू करू, त्याकरता साधूंच्याच मुखातून नाम स्वीकारण्याची आवश्यकता काय? अशी शंका पूर्वपक्ष निर्माण होईल. आम्हाला गुरुजी पाठामध्ये एक दृष्टांत सांगत असतात. एक ऑफिसर होते, ऑफिसर, आणि त्यांना काही कामानिमित्त मुंबईला जाणं लागतं. आता जुने कीर्तनकार मंडळी गोड बोलायचे, जीवनात येऊन एकदा तरी मुंबई पाहावी असं त्यांचं वाक्य होतं. कारण मुंबईमध्ये जाण्याकरता तेवढ्या सोयी सुविधा तेवढ्या पूर्वी उपलब्ध नव्हत्या. आता एवढ्या उपलब्ध झालेल्या आहेत की आपण वन डे रिटर्न येतो वंदे भारतने. मुद्दा इतकाच आहे की मुंबई सारख्या एका ठिकाणी त्या ऑफिसरांना काहीतरी काम निघतं. आता आपण तिथं जाणार आहोत, कोणता वेळ कोणत्या कामाला लागेल काहीही सांगता येणार नाही, म्हणून रिटर्नचं उशिराचं रात्रीचं रिझर्वेशन ते करतात. सकाळ सकाळी तिथं पोहोचलेले सगळं काही स्नान संध्या वगैरे आटोपल्यानंतर ऑफिसमध्ये जातात, काम पाहतात
अवघ्या 2 ते 3 तासामध्ये त्यांचं काम आटपून जातं. आता उरलेला दिवस रिकाम आहे, काय करावं आपण? एवढ्या लांब आलेलो आहे, दिवस रिकाम आहे, रात्रीचं उशिराचं रेल्वेचं तिकीट रिझर्वेशन आहे आणि म्हणून आलोय आणायशा मुंबईत तर मुंबई फिरू आणि म्हणून एक एक ठिकाण मुंबईमध्ये फिरण्याकरता ते निघतात. आणि त्याच पद्धतीने ते समुद्रकिनारी आलेले आणि समुद्रकिनारी आल्याबरोबर एक एक पाहत महाराज शहरापासून बरेचसे असे लांब येतात. कोणत्या तरी विचारामध्ये मग्न झाल्या कारणाने शहरापासून बरेचसे असे लांब आलेले आहेत आणि थोडा कालावधी गेल्याबरोबर त्यांना तहान लागलेली आहे याची थोडीशी जाणीव होते. तहान लागलेली म्हणून इकडे पाहता तर आसपास काहीच दिसत नाही. आपण तर शहरापासून बरेचसं असं लांब आलेलो आहे, काय करावं? मला सांगा, तिथं पाणी जवळ नाही का हो त्यांच्या? पण ते पाणी त्याला तृप्त करणार आहे का? पाणी अख्खा सागर आहे महाराज शेजारी, परंतु ते पाणी त्यांना तृप्त करणार नाही. तेच पाणी ज्यावेळेला बाष्पीभवनाच्या माध्यमातून वरती जाईल आणि वर्षावाच्या रूपाने जेव्हा खाली येईल त्यावेळेला ते पाण्याला गोडी निर्माण करणारं ठरतं आणि ते त्यांना तृप्त करणारं ठरतं. पाणी तेच आहे, मात्र बाष्पीभवनाच्या माध्यमातून वरती गेलं आणि वर्षावाच्या पावसाच्या रूपाने खाली आलं तेव्हा ते त्यांना गोडी निर्माण करून त्याची तहान भागवणारं, त्याला तृप्त करणारं ठरतं. तद्वत नाम तेच आहे, परंतु ते जर साधूंच्या मुखातून जर स्वीकारलं तर आपल्या जीवदशेचा नाश करणार ठरतं आणि स्वरूपाची गोडी निर्माण करणारं ते नाम ठरतं. त्या नामाचा बोध कोणी केला तर तो साधूंनी केला. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने साधू बोध या पदाचा आपल्याला एक विचार करता आला, तो केला आपण. मात्र महाराज तुम्ही साधूंचा विचार मांडताय, ज्ञानोबरांनी गुरुबोध झाला, संत बोध झाला असेही विकल्प केले नाहीत. साधू बोध झाला तर यामध्ये ज्ञानाचा विकल्प, भक्तीचा विकल्प मोठा विचार करता येईल, वेळाभावी विस्तार करत नाही. साधू बोध केला. मात्र साधू म्हणायचं कोणाला? सर्वांच्या परिचयाची व्याख्या आहे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. बघा, साधू कोणाला म्हणावं? जे कारंजले गांजले, यामध्ये चकार आलेला आहे, तोची साधू ओळखावा. महाराज श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार या चकाराने आणण्याची व्यवृत्ती असते, त्यांना साधू म्हणा जे रंजलेल्या गांजलेल्यांना जवळ करतात. आता पुन्हा प्रश्न निर्माण होईल, महाराज रंजलेलं गांजलेलं म्हणायचं कोणाला? व्यवहारातली रंजलेल्या गांजलेल्या पदाची व्याख्या भिन्न आहे आणि पारमार्थिक दृष्ट्या आपल्याला भिन्न करता येते. पहा, व्यवहारामध्ये आपण रंजलेलं कोणाला म्हणतो? महाराज एक झालं की एक त्याच्यावर संकट येतंय, दुःखाने फार रंजून गेलाय, ही व्यवहारातली व्याख्या आहे बरं आपल्याकडे. जो एका पाठोपाठ एक संकट त्याच्यावर येतात त्याला आपण म्हणतो महाराज दुःखाने फार रंजून गेलेला आहे. आणि अनेक पिढ्यांची महाराज दारिद्र्य याच्याकडे, अनेक पिढ्यांची गरिबी आहे, त्या गरिबीने फार गांजून गेलाय. म्हणजे प्रापंचिक व्याख्या सांगतो, रंजलेलं कोणाला म्हणावं, गांजलेलं कोणाला. ज्याच्यावर आतोनात संकट त्याला आपण रंजलेलं बोलतो आणि एक झाली की एक संकट येतात त्याला रंजलेलं बोलतात. आणि जे काही आपण अनेक पिढ्यांची गरिबी ज्याच्याकडे आहे, दारिद्र्य आहे, त्याला आपण गांजलेलं असं व्यवहारामध्ये बोलतो. परंतु परमार्थामध्ये रंजलेलं गांजलेलं कोणाला बोलावं? ज्ञानोबा या करतात 4थ्या अध्यायामध्ये गोड बोलतात, तैसे विषय सुखे रंजे. रंजे पद ज्ञानोबा वापरतात, जे विषय सुखामध्ये रममान होतात. आता विषय सुखामध्ये मग पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. म्हणजे यातून रंजलेलं गांजलेलं कोणाला म्हणावं याचा एक विचार माझ्या अल्पमतेप्रमाणे मांडतो की ज्यांचा स्वतःच्या इंद्रियांवरती ताबा नाही त्यांना रंजलेलं म्हणा, आणि ज्यांचा मनावरती ताबा नाही त्यांना गांजलेलं म्हणा. विठ्ठल विठ्ठल. याला शास्त्रीय भाषेमध्ये मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह म्हटलं गेलेलं आहे. आता शम दम श्रद्धा समाधान उपरतीने तितिक्षा समाधी षड संपत्ती म्हणे मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रहाचा विचार करता येईल. इंद्रिय निग्रह कोणते आहेत? त्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. बघा, 10 इंद्रियांचा निग्रह करता आला पाहिजे आणि ज्याला 10 इंद्रियांचा निग्रह करता येतो त्यालाच दशरथ म्हटलं जातं. दशरथ कोणाला म्हणावं? 2 अवयव आहेत, दश अधिक रथ इति दशरथ. दश म्हणजे 10, रथ म्हणजे आरूढ झालेला. जो 10 इंद्रियांवरती आरूढ झालेला आहे, 10ही इंद्रिय ज्याच्या ताब्यामध्ये आहेत त्याला दशरथ बोलतात. आणि असं दशरथ झाल्याशिवाय प्रभू रामचंद्रांचा जन्म होत नाही. विठ्ठल दशरथाचा विचार केला तर 10 इंद्रियांचा निग्रह करता आला पाहिजे. मग त्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम घ्राणमेव च भगवद्गीता 15व्या अध्यायामध्ये निर्देश करते.
आता श्रोत्राचा निग्रह कसा करायचा? श्रोत्र म्हणजे कानाचा निग्रह कसा करायचा? चक्षु म्हणजे डोळ्याचा निग्रह कसा करायचा? स्पर्श म्हणजे त्वचेचा निग्रह कसा करायचा? रस म्हणजे जिभेचा निग्रह आणि गंध म्हणजे नाकाचा निग्रह कसा करायचा? अशा पंचज्ञानेंद्रियाचा विचार करता येईल. अगदी स्पर्श व्यावहारिक चिंतन मांडून पटवून देतो. कानाचा निग्रह महाराज याचा विचार जर आपण केलो की जरी आपल्याला कितीही स्तुती केली आपली किंवा कितीही निंदा केली तरी आपली वृत्ती ही सम ठेवणं याला श्रोत्र इंद्रियाचा निग्रह करण्याची पद्धत म्हणतात. त्याला शास्त्रामध्ये मानशून्यता म्हटलं गेलेलं आहे. पटवून देतो दृष्टांताने. एक साधू महात्मे होते, संन्यासी साधू होते आणि म्हणून संन्यासी साधू इकडे इकडे भटकंती. आता त्या संन्यासांमध्येही मोठे प्रकार आहेत. कोणत्या संन्यासांनी एका गावामध्ये किती वेळ राहिलं पाहिजे एका ठिकाणी याची देखील बंधन आहेत. गेल्या वेळी श्री गुरुदेवांनी आम्ही क्षत्रिय संन्याशीवर फार चिंतन केलं. विविदिशा संन्यास, विद्वत संन्यास मोठा विचार आहे. कोणी कोणते संन्यास स्वीकारला त्याच्यावर त्याचा किती वेळ त्या एका ठिकाणी राहिलं पाहिजे याची बंधन आहे. एक संन्यासी आहेत आणि ते भटकंती करतात आणि भटकंती करत असताना एका गावामध्ये विश्रांती करता थांबलेले. थांबल्याबरोबर गावामध्ये एक एक करत संपूर्ण गावामध्ये बातमी पसरते. आपल्या गावामध्ये एक संन्यासी साधू महात्मे वास्तव्याला आलेले. महाराज गावामध्ये संपूर्ण गाव दर्शनाकरता गर्दी करतं. त्यामध्येच एक गृहस्थ असतो आणि ते गृहस्थ त्या साधू महात्म्यांकडे जातो. महात्म्यांना विचारणा करतो, महात्मे मला तुमच्यासारखं साधू बनायचंय. थोडस माफी मागून बोलू, सध्या आता कुणीही उठतं मला कीर्तनकार बनायचं म्हणतंय तशातली गत आहे. थोडी परखडता वाटेल, माझा तितका काही अधिकार नाही, फक्त पटवून देतो. साधू महात्म्यांजवळ जातो. महात्म्यांना तो साधक बोलतो, तो गृहस्थ बोलतो, मला तुमच्यासारखा साधू बनायचंय. साधू महात्मे म्हणतात, ठीक आहे, तुला एक प्रयोग करावा लागेल. काय प्रयोग करावा लागेल? गावामध्ये स्मशानभूमी आहे का? तो म्हणतो आहे. जर गावामध्ये एखादा जर मृत झाला असेल तर तिथं जा स्मशानभूमीमध्ये आणि तुला जेवढे काही अपशब्द येतात तेवढे तो दुयवून ये. अपशब्द कळतं ना, म्हणजे शिवी. महाराज काही मंडळींचा शिवी हा आवडीचा विषय असतो. मुख उघडला की शिवी बाहेर पडते, जणू काही विशेषणच. एखादा जर गृहस्थ दुसरा शेजारी बसला तर एखादी डिक्शनरी तयार करेल, कारण काही मंडळींची एका तासात एक शिवी रिपीट येत नाही महाराज. जाऊ द्या, समजलं असेल धन्यवाद, नाही समजलं डबल धन्यवाद. मुद्दा इतकाच पटवून द्यायचा आहे मला. त्याला सांगतात, तू जेवढे काही तुला अपशब्द येतात तेवढे तू देऊन ये. तो ठीक आहे म्हणतो. स्मशानामध्ये गेलेला आहे, मृत झालेला काही गृहस्थ आहे, त्याला जेवढे त्याला अपशब्द येतात तेवढं तो देतो. माघारी येतो, महात्म्यांना सांगतो, तुम्ही सांगितलेली पहिली क्रिया मी पूर्ण केली. महात्मे सांगतात, आता पुन्हा जा आणि तू त्याची स्तुती कर, गुणगौरव कर. ठीक आहे म्हणतो. तो जातो, तिथं त्या मृतदेहाची काही स्तुती करू लागतो, गुणगौरव करू लागतो आणि पुन्हा माघारी येतो. महात्म्यांना बोलतो, महात्मे तुम्ही सांगितलेली दुसरीही क्रिया मी पूर्ण केली. महात्मे म्हणतात, ठीक आहे, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ज्यावेळेला तू पहिली क्रिया पूर्ण करण्याकरता तिथं गेला होतास, म्हणजेच त्याला तू ज्या वेळा अपशब्द वापरत होतास, शिव्या देत होतास, त्यामध्ये त्यावेळेला त्याच्यामध्ये काही फरक पडला का? तो म्हणतो, कसलाच काही फरक पडला नाही. बरं, ज्यावेळेला तू दुसरी क्रिया पूर्ण करण्याकरता गेला, त्याचा स्तुती करत होता, त्याचा गुणगौरव करत होतास, त्यावेळेला तरी त्याच्यामध्ये काही फरक पडला का? तो म्हणतो, त्यावेळेलाही त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही. साधू महात्मे बोलता, स्तुती केली, निंदा केली, सन्मान केला, अपमान केला, त्याच्यामध्ये काहीच फरक पडला नाही. ही स्थिती तुला जेव्हा येईल, साधू बनायची गरज नसेल, तू साधूच असशील. विठ्ठल विठ्ठल. श्रोत्र इंद्रियाचा निग्रह करता आला पाहिजे महाराज. आणखी थोडं पुढे जाऊन बोलायचं झालं तर महाराज माझी नाही, शांतीब्रह्मनाथ महाराज चिरंजीव पदामध्ये फार गोड बोलतात. म्हणते हरीचं अवतर आम्हा लागी झाला स्थिर. महाराज आमचं कीर्तन वगैरे झाल्यानंतर समाज आमच्या जवळ येऊन आमचं कौतुक करू लागतो. महाराज काय कीर्तन केलं, काय कीर्तन केलं, आम्हालाही वाटतं आमच्यासारखे कीर्तन करा आम्हीच. एवढा समाज कौतुक करतो. याच्या पुढे जाऊन समाज कौतुक करू लागतो. महाराज तुमचा अवतार आमच्यासाठीच झालेला आहे. माझे शब्द नाहीत, नाथ महाराज बोलतायत. म्हणते हरीचं अवतार आम्हा लागी झाला स्थिर. समाज असं कौतुक करू लागल्यानंतर महाराज असतो आम्ही साधक, मात्र श्रोत्र इंद्रियाचा निग्रह नाही. ते शब्द कौतुक कानावर पडल्यानंतर आम्हाला स्वतःलाच वाटू लागतं आम्ही सिद्ध पुरुष झालो. असतो साधक. साधक देशेतून सिद्ध अवस्थेला जाण्याऐवजी श्रोत्र इंद्रियाचा निग्रह नसल्या कारणाने साधक दशेतून आम्ही जीव दशाला येतो. याला मूळ कारण काय असेल तर श्रोत्र इंद्रियाचा निग्रह नाही. मग त्याची निग्रह करण्याची पद्धत महाराज एका ठिकाणी गोड बोलतात. तुम्ही ऐका रे कन माझ्या विठोबाचे गुण,
ही श्रोत्र इंद्रियाचा निग्रह करण्याची पद्धत आहे. पुढचं इंद्रिय घ्या, चक्षु म्हणजे डोळा. डोळ्याचा निग्रह, आता डोळे उघडे ठेवून निग्रह करणं आणि बंद ठेवून निग्रह करणं असे दोन विकल्प करता येतील. वास्तविक आपल्याला पंचज्ञानेंद्रियमध्ये डोळा इंद्रिय एवढं बलवान सांगितलं गेलं महाराज, तुम्हाला ज्ञान होण्याकरता जे 100% ज्ञान होतं त्यातलं 81% ज्ञान हे केवळ डोळ्या एका इंद्रियाने होतं. सायन्स सांगतं बरं, डोळ्याद्वारे 81% ज्ञान होतं, उरलेल्या 19% 4 इंद्रिये. एवढं डोळा बलवान आहे महाराज. तुम्हाला काय पाहावं हे ठरवता येतं, पशूंना काय पाहावं हे ठरवता येत नाही. मग डोळ्याचा निग्रह करायची पद्धत जर महाराज विचारात घेतात, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, जडो तुझी मूर्ती, डोळे जडो तुझे जडो तुझे रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया, गुण तुझे रूप गुण तुझे तुझे रूप गुण तुझे रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पते सोयरिया. डोळ्यांचा निग्रह आणखी एका प्रमाणामध्ये महाराज बोलतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यांचा निग्रह करण्याची पद्धत आहे. श्रोत्रम चक्षु स्पर्श म्हणजे आता त्वचेचा निग्रह. वारकऱ्यांना तसा त्वचेचा निग्रह करण्याचा सांगण्याची गरज नाही महाराज, कारण गावी जरी एसीत झोपला असेल तरी वारीत चिखलात झोपतो, याला त्वचेचा निग्रह करता येईल. त्यामुळे त्वचेचा निग्रह इथं सांगण्याची काही आवश्यकता नाही. रसनेचा निग्रह, पुन्हा नाकाचा म्हणजे गंध याचा निग्रह करावा. याचा पंचज्ञानेंद्रियाचे एक विषय आपल्याला सांगितले गेले. तसे पंचकर्मेंद्रिय वाक पाणीपात उपस्थानी गुद्ध अशी 10 इंद्रिये, आणि या 10 इंद्रियांचा निग्रह करता आला पाहिजे. आणि 10 इंद्रियांचा निग्रह ज्याला करता येत नाही त्याला आपण रंजलेला अशी व्याख्या केलेली. आणि पुढचा एक निग्रह आहे, याच्याही पुढे जाऊन महाराज मनाचाही निग्रह करता आला पाहिजे, कारण मन अत्यंत चंचल आहे. अर्जुनासारख्याने कबुली देवी महाराज, चंचलम हि मन कृष्णा प्रमाथे बलभद्रम तस्य हम निग्रहम वंदे वायुरेव सुदुष्करम. मन इतकं चंचल आहे महाराज. सुभाषितकार 10 गोष्टी चंचल सांगतात. मनो मधो करो मेघो मानिनी मधुन मरुतो मा मधो मर्कटो मत्सो मकरादश चंचल. त्यामध्ये देखील 10 गोष्टींमध्ये देखील सर्वाधिक चंचल काय असेल तर ते मन चंचल आहे. आणखीन एका ठिकाणी सुभाषितकार बोलतात, मर्कटस्य सुरापानम. हाच भाऊ नाथ महाराजही बोलतात, मर्कट रूपे चंचल मन त्यासी असत संग मदिरापान काम वृश्चिके दंशिले जान मग वर्तन यद्वा तद्वा. माझ्याकडे लक्ष द्या, मन किती चंचल आहे हे सांगतो. मन इतकं चंचल आहे, कळालं का? विठ्ठल विठ्ठल. माझ्याकडे लक्ष द्या, मन किती चंचल आहे. नाथ महाराज या करता दृष्टांत देतात, मरकट रूपे चंचल मन. मरकट माहितीये का? मरकट म्हणजे माकड. माहिती नसेल तर केवळ आरसा पाहायचा. माकड पूर्वीचाच चंचल आहे महाराज. त्यामध्ये त्याला असत संग मदिरापान, त्याला एखाद्याने मदिरा पाजली. मदिरा समजते ना, म्हणजे मद्यपेय. एवढा एकच शब्द या गादीवर घ्यावा बरं, दुसरा अधिकार नाही. माकड पूर्वीचाच चंचल आहे, त्यामध्ये त्याला एखाद्याने मद्यपेय पाजलं आणि त्यामध्ये त्याला एका विंचवाने दंश करावा.
पहा, माकड पूर्वीचा चंचल, त्याला मद्यपेय पाजण एका विंचमाने दंश करावा, तो किती चंचल होईल. त्याही पेक्षा मन चंचल आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या मनाचा निग्रह करण्याची सोपी पद्धत महाराज बोलतात. आता कोठे धावे मन तुमचे चरण, किंवा तुझे चरण, तुमचे चरण निवांत राहिले देखिले तुमचे चरण निवांत राहिले तुमचे निवांत राहिले कासयात जीन प्राण आपुला गे माये, कासयात जीन प्राण आपुला गे माये, कासयात जीन प्राण आपुला गे माये, आपुला आपुले मायेरी असे न घडी वारी, आपुले मायेरी आपुले माहेरी असे न घडी वारी, आपुले देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण अपुलगी माय. महाराज, मन हे स्थिर होतं. मग भगवान परमात्म्याचं केवळ चरण पाहिल्यानंतर मन स्थिर होतं. म्हणजे चंचल असलेलं ते मन आहे, ते स्थिर करण्याची सोपी पद्धत महाराज इथं बोलतात. परंतु या मनाचा निग्रह ज्यांचा नाही, मनावरती ज्यांचा ताबा नाही आणि ज्यांचा इंद्रियांवरती ताबा नाही, इंद्रिय निग्रह ज्यांचा नाही, त्यांना रंजलेलं गांजलेलं म्हणा. आणि अशा ज्या दीन जनांना जे जवळ करतात तोची साधू ओळखाव. साधू कोणाला बोलावे याची आपली व्याख्या चालू आहे. आणि त्यामध्ये रंजलेलं गांजलेलं म्हणजे इंद्रिय निग्रह मनोनिग्रह नाही, अशा दीन जनांना जे जवळ करतात त्यांना साधू म्हणा. मग जवळ करतात ह्या साधूंचा स्वभाव आहे की साधूंचं लक्षण आहे महाराज. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिय. आणि याच भूमिकेतून ज्ञानोबारांनी साधू पद वापरलेले आहे. कारण महाराज, रंजलेल्या गांजलेल्यांना उद्धारा करता कर्म सांगून चालणार आहे, उपासना सांगून चालणार आहे, ज्ञान सांगून चालणार आहे का? अहो, रंजलेले गांजलेले म्हणजेच ज्यांचा इंद्रिय निग्रह नाही, मनोनिग्रह नाही, अनधिकारी मंडळी. अहो महाराज, नाथ महाराज त्याच्या पुढे जाऊन बोलतात, अनधिकारी सोडून द्या, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. बघा, आता याच्याकरता श्रीमद भागवत महापुराणातील अजामेळाचे चरित्र सर्वांना ज्ञात आहे. अजामेळा ज्या वेळेला सामुग्री आणण्याकरता वनामध्ये जायचे, दररोज जो मार्ग घ्यायचे तो मार्ग न उलमता दुसऱ्या मार्गाने निघतात. यज्ञाकरता लागणारी सामुग्री आणण्याकरता निघालेले. आणि वाटेमध्येच एक स्त्री निदर्शनास म्हणजेच एक वेश्या निदर्शनास आलेली आहे. तिचा पशुधर्म, दोघंही मद्य प्यायले आहेत आणि त्यांचा रस्त्यावरती पशुधर्म चालू असलेला अजामेळ्याच्या दृष्टीस पडतो. खाली मान घालतात, घरी परततात. क्षणभर घडलेलं ते वेश्येचं दर्शन महाराज स्थिर बसू देत नाही. घरामध्ये असलेल्या माता पित्यांच्या सेवेचा तो त्याग करतो, पत्नीचा त्याग करतो, वेदसेवेचा त्याग करून त्या वेश्या संगतीमध्ये जाऊन तो राहतो. 80व्या वयापर्यंत तो तिच्यापासून भोग भोगतो, त्यापासून 10 प्रकारे संतती प्राप्त होते. आणि 10वी संतती झालेली आहे, त्याचं नामकरण करायचंय. तेवढ्यात एक साधू महात्म्यांची यात्रा तिथून निघालेली आहे. महात्मे मुक्काम कुठं करावा, त्यावेळेला ते घर दिसतं. त्या घरामध्ये मुक्कामाला थांबल्याबरोबर त्या स्त्रीकडून विचारण्यात येतं, असा असा मुलगा झालेला आहे, त्याला नाव ठेवायचंय, काय नाव ठेवावं? साधू महात्म्याने सांगितलं, नारायण नाव ठेवा. आता अजामेळ्याचा अगदी शेवटच्या काळातील मुलगा असल्या कारणानं अत्यंतीचा आवडीचा बनला. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला त्याला हाक मारणं सुरू झालं. नारायण काय करतोय, नारायण कुठं गेला, नारायण काय करतोय, अशा पद्धतीने त्याच्या मुखाला नामचिंतन घडू लागलं. आणि एके दिवशी यमधर्माने त्याच्यावरती पाश टाकलेले आहेत अजामेळ्यावरी. आणि त्या पाशामुळे त्याला काही त्या वेदना सहन न झाल्या कारणाने जोरात नारायण अशी हाक मारलेली आहे. त्यावेळेला महाराज देवदूत तिथं न्यायला आलेले. आणि देवदूत यमदूतांना बोलू लागतात, हे गिराईक आमचं आहे, थोडंसं माफी मागून बोलू, आत्ताच गिरायकासाठी भांडण आहे अशातला भाग नाही महाराज.
देवदूत यमदूतांना बोलू लागले, हे आमचं गिराईक आहे. यमदूत म्हणतात, हे आमचं गिराईक, तुमचं गिराईक कसं काय? अहो, आता आयुष्यभर यांनी दुराचार केलेला आहे. आता ज्या घरामध्ये प्राण सोडतोय ते देखील एका वेश्येचंच घर आहे, आणि हे तुमचं घर, तुमचं गिराईक कसं काय म्हणता? देवदूत बोलू लागतात, आता काही का असे ना, मात्र आता त्यांनी आमच्या मालकाचं नाव घेतलेलं आहे. यमदूत बोलतात, अहो ते तर पोराच्या निमित्ताने घेतलंय, पोराच्या का निमित्ताने असे ना, मात्र आमच्या मालकाचं नाव घेतले, असे देवदूत बोलतात. अहो ते तुमच्या मालकाचं कुठं, ते तर त्याच्या मुलाचं नाव आहे, असं यमदूतांनी त्यांच्याबद्दल युक्तिवाद केलेला आहे. त्यावेळेला देवदूत बोलतात, तो मुलगा जन्माला येण्यापूर्वी नारायण हे नाव जगतात होतं की नव्हतं? नारायण हे नाव जगतात होतं, मग ते मुलाचं कसं झालं? ते आमच्या मालकाचं, त्यामुळे हे गिराईक आमचं. यमदूतांचा नाईलाज होतो, देवदूत त्याला घेऊन जातात, आणि यमदूत येऊन यमधर्माला घडलेला वृत्तांत सांगतात, आणि यमधर्माला बोलू लागतात, आमचा नाईलाज झाला, आम्हाला त्यांना थांबवता आलं नाही. त्यावेळेला यमधर्माचे उद्गार आहेत, त्याची जागा आपल्याकडे नाही, जे घडलं ते योग्य घडलं. विठ्ठल विठ्ठल. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति न सत्र संशया. याचा आणखी विचार करायचा झाला तर महाराज कितीही दुराचारी असू द्या, आता नर या पदावर आपण अजामेळाचा विचार केला, नारी या पदामध्ये वेश्यागणिकेचं चिंतन करता येईल, म्हणजे नर आणि नारीचा दोन्हीचाही विचार करता येईल, कितीही दुराचारी असू द्या. नवे नवे महाराज आणखीन एका ठिकाणी भगवद्गीता बोलते, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भग साधुरेव समंतव्यम सम्यक व्यवस्थितो हि सहा. महाराज कितीही दुराचारी असला, मात्र अनन्यने जर भगवंताकडे गेला, मग ती अनन्यता म्हणजेच हरिमुखे म्हणा, नामाने तो साधूपणावर जातो. मला सांगा, ज्या नामचिंतनाने साधूपणावर येता येतं, ते साधू तुम्हाला आम्हाला नाम सांगतील की ज्ञान सांगतील? आपला पहिलाच पूर्वपक्ष चालू आहे बरं. नाम या अनन्यने, नामाच्या अनन्यतेने जे साधूपणावर आलेले आहेत, ते साधू तुम्हाला आम्हाला नाम सांगतील की ज्ञान? लौकिकद्वारे पटवून देतो. आता इथून आपल्याला आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राकडे ज्ञानोबारांच्या दर्शनाकरता जायचंय. आता पंढरपुरातून जर आळंदीला जायचं असेल तर दोन मार्ग आहेत महाराज. एक आपला पालखी ज्ञानोबारांचा जो पालखी मार्ग आहे, आणि दुसरा इथून टेंभुर्णी जायचं आणि सोलापूर पुणे हायवेने थेऊर फाट्यावरनं आळंदीला जायचं, असे दोन मार्ग आहेत. मात्र आता मला आळंदीला जायचंय, माझ्याकडे वेळ मर्यादित आहे, आणि आणखी पालखी मार्गाचं काम चालू आहे थोडंफार, आणि म्हणून मी काय करतो, इथून सोलापूर पुणे एक्सप्रेस वे पकडतो, आणि मी थेऊर फाट्यावरनं आळंदीमध्ये अवघ्या 4 तासामध्ये पोहोचतो. आता उद्या पंढरपुरातले एखादे महाराज आळंदीकडे निघाले, त्यांना मी तिथं गेले म्हटल्याबरोबर त्यांनी मला फोन केला, महाराज आळंदीमध्ये आहात, कोणत्या मार्गाने गेला? मी त्याला कोणता मार्ग सांगेलो? मी ज्या मार्गाने गेलो तोच मार्ग सांगेल की अन्य मार्ग सांगेल? मी ज्या मार्गाने आळंदीला पोहोचलेलो आहे तोच मार्ग मी त्यांना सांगणार आहे, कारण तो वेळ वाचवणार आहे, अगदी गतिशील आहे, वेळ वाचवून तुम्हाला सध्यापर्यंत पोहोच करणार आहे. आणि म्हणून मी ज्या मार्गाने गेलोय तोच मार्ग इतरांना सांगेल. तद्वत साधू महात्मे ज्या नामाने साधूपणावर आलेत ते तुम्हाला नाम सांगतील की ज्ञान सांगतील? विठ्ठल विठ्ठल. अशा त्या नामाचा बोध करणारे साधू आहेत. आणखी पुढे जाऊन षडविकारांना धुणारे साधू आहेत. आता षडविकारांना कर्म धुवू शकतं, उपासना, ज्ञान. आता महाराज ज्ञानाची योगाची पात्रता अधिकार लागतो, आणि निष्काम कर्म आणि निष्काम उपासना तुम्हाला निष्कामता माहीतच नाही, मग षडविकारांना धुण्याकरता देखील नामच असे ते साधू आहेत. नवे नवे याच्या पुढे जाऊन स्थूल देहाचे देखील 6 विकार आहेत. असते वर्धते जायते विपरिणमते अपक्ष्याते आणि विनश्यती. याचा देखील विनाश म्हणजे याच्याही पलीकडे नेणारे. तसं तर ज्ञान लागतं, परंतु हा रंजलेला गांजलेला आहे, म्हणून याला नामरूपी बोधाने याही विकारांच्या पलीकडे नेणारे साधू आहेत. असे एक 3-4 लक्षणं आपल्याला अभ्यासता आल्या. मात्र त्या साधूपणावर ज्ञानोबा पहिल्यांदा आणून ठेवतात. पहा, पहिल्यांदा सावध करतात 5व्या अभंगामध्ये, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग हे दंभ निर्माण करणार आहेत. आणि तुम्हाला माणसं हित करायचं असेल, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, दंभ दूर केला पाहिजे. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवा सांगे दृष्टांताची मात साधूंची संगती तरुणोपाय. साधूंच्या संगतीशिवाय तरुणोपाय नाही, हे 5व्या अभंगामध्ये सावध होऊन ज्ञानोबा सांगतात, सावध करून तुम्हाला बोध करतात. आणि म्हणून साधू महात्म्यांच्या एकदा का संगतीत गेला आणि त्या साधू महात्म्यांनी त्या नामाचा बोध केला की त्याचा परिणाम काय होतो हे ज्ञानोबा प्रकट करतात. साधू बोध झाला तो गुरुया गेला, साधू बोध झाला
नुरुनिया ठेला साधू बोध झाला तो 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 नुरुनिया ठेला हरित मुराला अनुभव हरित मुराला अनुभव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरित मुराला अनुभव हरित मुराला अनुभव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे साधू बोध झाला तो मुरुनिया ठेला हरित मुराला अनुभव हरित मुराला साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला हरित मुराला अनुभव हरित मुराला साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबर आहे साधूंनी केलेला बोध त्याचा परिणाम प्रकट करत आहेत आणि साधूंच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नाम बोध या पदाचा आपण नाम हा अर्थ स्वीकारून तो नुरुनिया ठेला इथपर्यंत आपण विचार केला. मात्र ठाईच मुराला अनुभव ठाईच हा शब्द महाराज अधिष्ठान वाचक आहे. कारण दृष्टांतामध्ये देखील ठाईच पद आलेलं आहे. कापुराची माती उजळली ज्योती ठाईच समाप्ते झाली जैसे. महाराज ठाईच हा शब्द अधिष्ठान वाचक आहे. ठाईच मुराला आणि ठाईच समाप्ती असे दोन विकल्प आपल्याला करता येतील. मग महाराज इथं अधिष्ठान हरी घ्यायचं की ब्रह्म घ्यायचं. हरिपाठ या ग्रंथामुळे हा याचा अधिष्ठान हे हरी घ्यायचं की ब्रह्म घ्यायचं. कारण महाराज तुम्हाला जीवांचं अधिष्ठान हे ब्रह्म आहे. जीवाच्या ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्म आहे. जीवाच्या उपाधीचं अधिष्ठान कुटस्थ रूपाने ब्रह्म आहे. जगाचं विश्वाचं म्हणजे समष्टी वेष्टी सर्वांचं अधिष्ठान ते ब्रह्म आहे. मात्र हरिपाठात ब्रह्म घ्यायचं की हरी घ्यायचा. आणखी पुढे जाऊन महाराज हा हरीच्या ठिकाणी मुराला का हरिनामाच्या ठिकाणी मुराला. विठ्ठल विठ्ठल भरपूर विकल्प करत येतील. सगुण वाचक हरी निर्गुण वाचक हरी. मग हा नामाच्या ठिकाणी मुराला का नामीच्या ठिकाणी मुराला याकरता ज्ञानोबराय दृष्टांत देत आहेत. कापुराची बाती उजळली ज्योती उजळल्या असं नाही उजळली ज्योती ठाईच समाप्ते झाली जैसी. कापुराचा आणि अग्नीचा संबंध झाला. कापूर किती तासाने पेढ घेतो. तुमच्याकडे तास लागतो का. क्षणार्धात पेढ घेतो महाराज. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला तद्वत महाराज क्षणार्धात कृतार्थ होतो. मात्र यातला एक पूर्वपक्ष महाराज हा दृष्टांत हे उत्तम अधिकाऱ्याचं लक्षण प्रतिपादन करणार आहे. कारण उत्तम अधिकाऱ्यावर कानावर बोध पडता क्षणी तो कृतार्थ होतो. तुम्हाला आम्हाला पटेलच असं सर्वसामान्य नाही. मग तुम्ही आम्ही जर नामा बोध या पदामध्ये जर नाम घेतलं तर नामाचा अधिकारी हा उत्तम अधिकारी एका सर्वांना आहे. सकळासी येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरिनामे सकळासी. सकळ म्हणजे कोणी कोणी. यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान
थोर याते भलत्यारी नर याते भलते नारी याते भलत्या याते भलत्या याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. महाराज या जोड चालीचा आनंद करतात ज्ञानोबरांच्या सोहळ्यात यावं लागतं, पण सोहळ्यात येऊन दिंडीत चालावं लागतं हे तितकंच खरं. आणि संप्रदायामध्ये आता या चालींचा ठेवा कुठं जतन केला असेल तर पूजनीय बाबांकडे यावं लागतं. लहान थोर याती भलती प्रत्येकाला नामाचा अधिकार आहे. महाराज आपला विचार असा चालेल, तुम्ही उत्तम अधिकाऱ्याचा विचार दृष्टांतामध्ये मांडताय, मात्र नामाचा अधिकारी तरी सर्वजण आहे. मग उत्तम अधिकाऱ्यालाच नामाचा बोध केला असं नाही महाराज. नामाचा अधिकारी हा सर्वांना आहे, म्हणजे नामाचा अधिकार हा सर्वांना आहे. नामाचा अधिकार जरी सर्वांना असेल मात्र घेतो कोण? तुका म्हणी सोपे आहे सर्वाहुनी. हे तुम्ही म्हटलं तर माझ्यासाठी महत्वाचं आहे. शहाणा तो धनी घेत असे. महाराजांनी शहाणा पदाची व्याख्या सांगितली. महाराज शहाणा कोणाला बोलावं, तर यावरून थोडा विकल्प करतो आपण. आत्ताचा प्रवाह जर पाहिला, आपण स्वतःला शहाणं बोलावं की जगाने आपल्याला शहाणं बोलावं? तुमच्याकडे कशी पद्धत आहे? म्हणजे भाग बदलला की पद्धत बदलते म्हणून विचारलं. स्वतःला शहाणं बोलावं की जगाने? जगाने शहाणं बोलताना 100 वेड्यांनी शहाणं बोलावं का एका शहाण्याने शहाणं बोलावं?
विठ्ठल विठ्ठल. हर विठ्ठल शास्त्रकार विचार म्हणतात, संपूर्ण कुंभो न करोति शब्दम अर्धो घटो घोषमुपैति नूनम विद्वान कुनेनु न करोति गर्वम जल्पन्ति मूढास्तु गुणिर्वेना. दृष्टांत देतात. संपूर्ण कुंभ, कुंभ म्हणजे एखादी पाण्याची घागर आहे असं समजा. संपूर्ण पाण्याची घागर भरलेली आहे, ती भरलेली आहे त्यावेळेला आवाज करते का? न करोति शब्द. मात्र तीच घागर अर्धवट भरली की खळखळ खळखळ आवाज करते. तद्वत अर्धवट ज्ञान बडबड करत पूर्ण झाल्यावर होत नसते. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय व्याख्या प्रतिपादन करतात, शहाणं कोणाला बोलावं? अहो, नाम हे सर्वात सोपं आहे, मात्र घेतो कोण? शहाणा तो दर्शक सर्व नाम आहे. अंगुल निर्देश याला शहाणं बोला. महाराज, नामाचा अधिकार सर्वांना आहे. जो घेतो तो अधिकारी आहे. त्यांनी नामाचा बोध स्वीकारल्यानंतर तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. महाराज, ठाईच्या पदामध्ये मग पुन्हा महाराज नाम घ्यायचं की नामी घ्यायचा याचा आपला विचार चालू होता. याचा आणखी विचार आपल्याला करायचा आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबार जय देव विठोबार जय देव विठोबार कुमाये जय देव विठोबार कुमाये जय देव विठोबार कुमाये विठोबार कुंडली कवरदार चाल द्यायची का शेवट? शेवट. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नियोजित वेळेतील 10 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत आणि मला चांगलं ज्ञात आहे कीर्तनानंतर महत्वाचा कार्यक्रम बाकी वाटतं आणखी. पण जास्त विस्तार नाही करणार. वेळेत समन्वय साधून सेवेला पूर्ण विराम देतो. आपण दृष्टांतामध्ये ठाईच पद आलेलं आहे आणि सिद्धांतामध्ये देखील ठाईच पद आलेलं आहे. तो अधिष्ठान वाचक याचा आपण विचार केला. मात्र नामाच्या ठिकाणी हा मुराला का नामीच्या ठिकाणी असा आपण पूर्वपक्ष केला होता. तर वारकरी संप्रदायामध्ये नाम आणि नामीचा अभेद स्वीकारलेला आहे. एक तत्व नाम दृढधडी म्हणा हरी से करुणा किंवा एक नाम हरी. द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे किंवा नामा परते तत्व नाही रे अन्यथा. म्हणजेच तत्व म्हणजे ब्रह्म. मग हरीच्या ठिकाणी तो मुराला, नामाच्या ठिकाणी मुराला. म्हणजे हा ब्रह्मरूप झाला, हरिरूप झाला, नामरूप झाला हे म्हणणं वेगळं की एकच? विठ्ठल विठ्ठल. परंतु महाराज, इतर ग्रंथामध्ये ब्रह्मरूप झाला असं स्वीकारता येईल. हरिपाठ हा नामप्रधान ग्रंथ आहे म्हणून हा नामरूप झालेला आहे. कारण नाम हे साधन आहे, साध्य आहे. साध्य म्हणलं की आपण त्याच्याकडे निघालो, म्हणून नाम हे साध्यही आहे आणि अधिष्ठान देखील आहे. आणि म्हणून अशा नामरूपी अधिष्ठानाच्या ठिकाणी तो मुराला. याच्या पुढे जाऊन महाराज आलेला अनुभवच व्यक्त करत असताना तुकोबाराय आणखी एका ठिकाणी बोलतात, माझी मज
झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी. मला फार येतं म्हणून गायलो नाही बरं, कारण फार गातो असातला भाग नाही, परंतु जेवढं गातोय ते बरोबर गातो का चुकीचं गातो हे ओळखण्याचं आजच ठिकाण आहे. कारण परमादरणीय श्रद्धेय आम्ही आरूबाबांकडे पाहताना ब्रह्मलीन सद्गुरू श्री बोधेबाबांनंतर आम्ही आरूबाबांकडे पाहतो. त्यामुळे आम्ही चातुर्मासामध्ये सद्गुरू श्री बोधेबाबांच्या भजनाला, ज्यावेळेला मी सोलापूरला होतो, आता या वर्षी तशी आलो, सोलापूरला अध्ययन करता आल्यानंतर सुट्टीला जेवढं मिळेल तेवढ्या भजनाला जाऊन बसायचो, जे काही श्रवण करता आलं. आणि तशाच पद्धतीचा एक गोडवा, एक त्याच पद्धतीने एक सेवा समर्पण पूजनीय बोधेबाबांचा जो होता तोच भावादरणीय आरूबाबांचा आहे. म्हणून आज बरोबर आहे का नाही चूक हे ओळखण्याचं आजचं ठिकाण आहे म्हणून गायलो बरं बाबा. विठ्ठल विठ्ठल नामरूप झालेली अवस्था पण तुकोबारायांचा अनुभव व्यक्त करत होतो. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा. वाणी कोणाचे? तुकोबारायांची. आणि तुकोबाराच सांगतात ही माझ्याच ताब्यात नाही. याला कारण ती अधिष्ठानाच्या ठिकाणी लयाला गेली. जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. आमच्या आजोबा याच्यावर गोड बोलायचे. जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. आता माणसं गौऱ्यावर निघाली तरी गौऱ्या कळतात ना. जगद्गुरु माझे नाही, आमच्या आजोबांचेच वाक्य, जगद्गुरु तुकोबारायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलत होती. आता माणसं मातीत चालली तरी विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल. मुद्दा इतकाच आहे की विठ्ठल विठ्ठल म्हणा. जगद्गुरु तुकोबारायांचं अधिष्ठान विचार केला तर महाराज नामाच्या ठिकाणी लयाला गेले. जनाबाईंचा विचार करा. सावता महाराजांच्या अस्थि आणण्याकरता, तुकोबारायांच्या अस्थि आणण्याकरता ज्यावेळेला नामदेवरायांना सांगतात, कशा ओळखावा ह्या नामदेवरायांनी प्रश्न केल्याबरोबर परमात्मा सांगतात, ज्या अस्थीतून माझ्या नामाचा ध्वनी बाहेर येतोय त्या माझ्या चोखोबांच्या अस्थी आहेत. म्हणजे चोखोबांचं अधिष्ठान काय महाराज? नाम. तुकोबारायांचं, जनाबाईंचं, नामदेवरायांचं, नवे नवे ज्ञानोबारायांचं अधिष्ठान काय? नाम. आणि म्हणून अशा नामरूपी अधिष्ठानाच्या ठिकाणी तो लयाला गेला. म्हणून तर तुकोबाराय देखील बोलतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आता अग्निरूप मध्ये दोन विकल्प, एक ज्ञानरूप आणि एक नामरूप.
परंतु संतांच्या बोलण्यामध्ये उपक्रम उपसंहार हा एकच असतो. उपक्रमोपसंहारावभ्यासा पूर्वता फलम अर्थवादोपपत्तींच्या लिंगम तात्पर्य निर्णय. उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, याचं जर पहिलं चरण आपण अभ्यासलं तर सदा नाम घोष करू हरी कथा. मग महाराज पहिल्या चरणात जर नामाचा विचार तुकोबाराय मांडत असतील तर अग्निरूप मध्ये ज्ञानरूप झाला घ्यायचं की नामरूप झाला घ्यायचं? असा हा नामरूप झालेला आहे. मग महाराज लागून येते पाप पुण्य अंगा, कसं काय? पाप लागत नाही सोडून द्या, पुण्य कसं काय निर्माण होत नाही? महाराज ज्यावेळेला तो नामरूप होतो त्यावेळेला त्याचं तादात्म्य बाजूला होतं आणि त्यामुळे त्याला उपाधीला ते स्पर्श करत नाही, म्हणून हा नामरूप झालेला आहे. आणि अशा अधिष्ठानाच्या ठिकाणी तो मुराला. मात्र दृष्टांतामध्ये तर महाराज ठाईच समाप्ती सांगितली गेलेली आहे महाराज, कारण कापुराची वाती हिची समाप्ती होऊ शकते आणि जीव हा लयाला गेलेला आहे, म्हणून दृष्टांतामध्ये समाप्ती सांगितली गेलेली आहे. मात्र एकदा का तो या मार्गावर आला याचा विचार मांडत असताना ज्ञानोबाराय बोलता की तो भाग्यवान ठरू लागतो. म्हणून तर मोक्षरेखे आला भाग्यवी नटला साधूंचा अंकेल हरिभक्त. मात्र तो कशामध्ये गणला जाऊ लागला? हरिभक्त मधून. कारण साधूंच्या मुखातून बाहेर पडलेलं नाम, त्या नामाचा नामाची तो सेवा करू लागला, साधूंची सेवा करू लागला, हरिनामाची सेवा करणारा असा तो ठरू लागला, म्हणून त्यालाच हरिभक्त असं म्हटलं गेलं. मग ती भक्ती त्याला कुठं करता येणार आहे? ज्ञानोबाराय त्याचा विचार मांडत असताना ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. तो जनीवनी, आता याचा विचार करत असताना हरी दिसे जनी हरी दिसे वनी हरी दिसे आत्मतत्वी. सर्वं खलविदं ब्रह्म म्हणजे स्वरूप स्थितीमध्ये कसलीही बाधा येऊ न देता निर्गुण तत्वाशी एकरूप राहून सगुणाची सेवा करणं हा वारकरी संप्रदाय आहे. आणि याचीच भक्ती करण्याकरता ज्ञानोबाराय देखील बोलतात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अभंगाचं सार इतकंच आहे. सुंदर असा नरदेह मिळाला. विषयांना विकारांना खर्च करण्यापेक्षा नामरूपी साधनेने आपण नामरूपी साध्यापर्यंत पोहोचावं असा हा अभंगाचं सार आहे. कारण तुम्ही कशाही पद्धतीने नाम घ्या ते कल्याण करणारं ठरतं. श्रीमद भागवतातला एक श्लोक मांडून सेवेला पूर्णविराम देतो. सांकेत्यम पारिहास्यम वा सोहम हेलनमेव वा वैकुंठ नामग्रहम अशेषाम कहरम विदुः, अशा पद्धतीचा एक श्लोक आहे. तुम्ही कशाही पद्धतीने नाम घ्या. संकेताने अजामेळाचा आपण विचार केला, श्री गुरुदेवांच्या मुखातून ऐकलंय. संकेताने म्हणजे अजामेळाने मुलाच्या संकेताने नाव जरी मुखाला आलं नारायण तरी त्याचं कल्याण करणार ठरतं. सांकेत्यम पारिहास्यम वा. बघा आपलं आता भजन वगैरे चालू आहे, रस्त्याने जाणारी मंडळी काय विठ्ठल 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 विठ्ठल, त्यांना विठ्ठल विठ्ठल हे जप नाही करायचा, त्यांना तुम्हा आमांचा परिहास करायचा आहे. परिहासाच्या जरी निमित्ताने त्यांच्या मुखाला नाम आलं तरी ते त्यांना कल्याण करणार ठरतं. पारिहास्यम वा स्तोहम. याकरता आपल्याला थंडी वाजली की हुडहुडी भरणं म्हणतात, हुडहुडहुडू करतो. त्याच्याऐवजी हरी 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 जरी केलं तरी ते कल्याण करणारं ठरतं. किंवा एखादा जर आपले सद्गृहस्थ वारकरी येले तर आपण म्हणतो अरे रे रे फार चांगले गृहस्थ होते, अरे अरे ऐवजी फक्त हरी 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 एवढं जरी म्हटलं तरी ते कल्याण करणारं ठरतं. तुम्ही कशाही पद्धतीने नाव घ्या. हेलनमेव वा. एखाद्याची हेटाळणी करायची. काय मिळालं आयुष्यभर तुम्हाला विठ्ठल विठ्ठल करून, त्याला जप नाही करायचा, तुम्हा आमांची हेटाळणी करायची तरी देखील त्याच्या मुखाला आलेलं हे विठ्ठल विठ्ठल नाम त्याचं कल्याण करणार ठरतं. अहो आणखी पुढे जाऊन विचार करायचा झाला, एखाद्या शब्दातला शेवटचा शब्द आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं पद दोन्ही मिळून जरी नाम तयार होत असेल तरी महाराज ते कल्याण करणार ठरतं. आपल्याकडे एक शिवे मी फक्त इथं पटवून देण्याकरता वापरतो, हरामखोर असं आपण बोलतो. यातला हा काढा शेवटचा खोर काढा मधला राम कल्याण करतो. नवे नवे एखाद्याने महाराज एखादा शब्दातला शेवटचा शब्द बघा, आपण म्हणतो आयुष्यभर करायचं मरायचं करा मरा हेच करायचं आयुष्यात. करा मधला रा आणि मरा मधला मेदलं मिळून राम तेही कल्याण करणार ठरतं. कशाही पद्धतीने चिंतन करा पण नामचिंतन करा, हे अभंगाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोत्रवंदांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, मी ज्या फड परंपरेमध्ये साधू कुळामध्ये जन्मलो श्री गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड परंपरेच्या चरणी सेवा सुपूर्त करतो. चालू असलेला नाम महोत्सव ब्रह्मलीन सद्गुरू श्री विठ्ठलजी महाराज घुले बाबांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ आणि श्रद्धेय हरिभक्तीपारायण पंढरीनाथजी महाराज आरू यांच्या मातृपितृ कृतज्ञता सोहळा आणि म्हणून नाममहोत्सवाचं हे आयोजन दरवर्षी करतात. वास्तविक या नामाचा अनुष्ठान त्यांच्या तीर्थरूपांनीच गेली 32 वर्ष झालं हे घालून दिलेलं आहे. म्हणून आपण त्या नामाचं चिंतन करतो, म्हणून नामाचा थोडाफार विचार करावा या हेतूनेच, त्यांची काहीतरी सेवा करता यावी या हेतूनेच मी अभंग निवडला होता. श्रद्धेय बाबांच्या आज्ञेने इथे येण्याचा योग सद्भाग्य माझ्याकडे लाभलं.
वास्तविक मी सुरुवातीलाही बोलून गेलो की माझ्याकडे कोणत्याही पद्धतीची योग्यता नाही, अधिकार नाही. परंतु ज्या पद्धतीने तुमच्याकडे बैलपोळा सण असतो का? बैलपोळा माहिती आहे का? शेतकऱ्यांचा सण आहे. त्या बैलपोळ्याला त्या बैलाला नटवतात आणि पाठीवर एक झूल टाकतात, त्यावेळेला तो रुबाबदार दिसतो. तशी एक परंपरेची झूल आहे म्हणून आज इथं बोलवलंय. दुसरी माझ्याकडे कोणत्याही पद्धतीची योग्यता नाही ना अधिकार नाही. श्रद्धेय हरिभक्तीपरायण उद्या ज्यांची कीर्तन सेवा आहे, हरिभक्तीपरायण केशव महाराज मुळीक देखील इथं उपस्थित आहेत. मला वाटत नाही उद्या कीर्तनकार असलेले आज उपस्थित राहतात ते परंतु माझ्यावर असलेला एक बंधुवत स्नेह त्यांचा म्हणून तेही इथं उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी वंदन करतो. संपूर्ण या परिवाराला, संपूर्ण यवतमाळ परिवार, श्री विठ्ठल नामजप मंडळ, नामसाधना मंदिर या संपूर्ण परिवाराला देखील धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेकरता मी सुरुवातीलाही बोललो, सर्वच क्षेत्रातील महनीय मंडळी, आदरणीय कुंदन महाराज, कुलदीप महाराज, आमचे गोविंद महाराज, आदरणीय सचिन महाराज इथं उपस्थित आहेत. पखवाजामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असे चंदू महाराज देखील इथं उपस्थित आहेत, की ज्यांनी आपल्या प्रसिद्धीने महाराज प्रसिद्धी नाही मिळवली, त्यांनी आपल्या सेवेने, आपल्या साधनेने, आपल्या समर्पणाने आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमवलेलं अशी ही सर्व महनीय मंडळी पूज्य श्री बाबांच्या सेवेमध्ये असतात. आणि म्हणून झालेली सेवा या संपूर्ण अधिकाऱ्यांच्या चरणी, माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणी ही सेवा सुपूर्द करतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि एखादा जर अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते, नो हे अंगभूतयुक्ती, नो हे ह उपदेश, तुमचे बडे बडे लोशेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ताळी वाजवा, भजन करा. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुंडली ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी. हरी दिसे क्या दिवानी आत्मतत्वी, हरी दिसे क्या दिवानी आत्मतत्वी, हरि मुखे वना, हरि मुखे वना, मुखे वना, हरि मुखे वना. हरि दिसे जनिवनी आत्मतत्वी, हरि दिसे जनिवनी आत्मतत्वी, हरि मुखे वना, हरि मुखे वना, हरि मुखे वना, हरि मुखे वना. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी. हरि नित्य दिवानी आत्मतत्वी, हरि नित्य दिवानी आत्मतत्वी, हरि मुखे वना, हरि मुखे वना, हरि मुखे वना, हरि मुखे वना. हरि दिसे जनिवनी आत्मतत्वी, हरि दिसे जनिवनी
मुखे म्हणा हरी मुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे विठ्ठल जय जय